या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळं आहेत, तिथपर्यंत जाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर प्रेक्षणीय स्थळी मनोरंजनाचे कार्यक्रमसुद्धा यावर्षी घेण्यात आले. ही सहल अरेंज करणारे दीपकभाई शाह यांची मुलगी ही स्वतः एक विद्यार्थिनी म्हणूनच सामील झाली होती आणि तिनेसुद्धा या सहलीचा स्वतः आनंद लुटला आणि इतरांनाही अतिशय चांगल्या प्रकारे एन्करेज करून त्यांना आनंद लुटायला प्रवृत्त केलं. आमची टूर केरळ कन्याकुमारी असे ऑर्गनाईज करण्यात आलेली होती. तसा माझा हा हायस्कूलमध्ये सहलीचा पहिलाच अनुभव होता. अनुभव अतिशय छान आलेला आहे. नेहा दीदी तसेच भरतभाई शाह यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे. नियोजन अतिशय चांगलं होतं. राहण्याची व्यवस्था तर अप्रतिम होती. अतिशय सुंदर हॉटेल्स तिथं आपल्या बऱ्याच ठिकाणी आम्ही सहली काढल्या. त्यातल्या त्यात यंदाची ट्रीप केरळ व कन्याकुमारीला गेली. त्यामध्ये दरवर्षी आमच्याबरोबर दीपकबाई शहा येत होते, परंतु यंदा त्यांची काही घरगुती अडचण असल्यामुळे त्यांची कन्या नेहा शहा ती आमच्याबरोबर होती. ती इतकी चांगली मॅनेजमेंट केली की प्रत्येक विद्यार्थ्यांना व आम्हाला कोणतीही अडचण येऊ दिली नाही. माझ्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी सहलीबद्दलचं बरंचसं सांगितले असेल. सहल एकंदरीत खूप खूप चांगली झाली. धन्यवाद. चालू का? नमस्कार, मी सौ अनिता मुळे, सहशिक्षिका गुजराती हायस्कूल नांदेड. 8वी-9वीची जी केरळ सहल गेली त्याबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. केरळ सहल जाणार या कल्पनेनेच मन खूप आल्हाददायी झालं होतं. कारण केरळ म्हटल्याबरोबरच निसर्गरम्य तिथलं वातावरण डोळ्यासमोर येत होतं आणि खूप उत्सुकता होती की आपल्याला केरळला गेल्यानंतर काय काय पाहायला मिळेल आणि इच्छा पण होती जाण्याची. म्हणून आम्ही सर्वजण निघालो. या पूर्ण केरळ प्रवास म्हणजे रेल्वेचा प्रवास, बसचा प्रवास, या दोन्ही प्रवासामध्ये कुठेही कुणालाही कुठलाही त्रास झाला नाही. ही गोष्ट यामध्ये विशेष नमूद करावी वाटते. कारण सर्व रिझर्वेशन्स, सर्व जेवणाची व्यवस्था सर्व व्यवस्थित होतं आणि तिथून गेल्यानंतर केरळला जाण्यासाठी ज्या ट्रॅव्हल्स घेतल्या होत्या त्या तर इतक्या आल्हाददायी होत्या की त्या ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर्स आणि एकूण ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करताना असं कुठेही वाटलं नाही की आपण एवढे मोठ्या लाँग टूरवर आलो आहोत. आणि त्यानंतर राहण्याची व्यवस्था वगैरे तर सर्व उत्कृष्ट होती. विशेष म्हणजे आम्ही जी सहल केली त्या सहलीमध्ये कुठेही आपल्याला खूप दगदग झाली आहे असं वाटलं नाही. जिथे गेलं तिथे आरामात सर्व व्यवस्थित तयार होऊन मुलं एकाच वेळी सगळेजण तयार व्हायचे. सांगितलेल्या वेळेवर खाली यायचे. सांगितल्याबरोबर हॉटेलमधून सर्वजण अंगणामध्ये आम्ही एकत्र येत होतो आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे निघत होतो. त्यामुळे वेळेचा कुठेही अपव्यय झाला नाही. वेळेवर ट्रिपचं नियोजन करता आलं आणि या सर्व नियोजनामध्ये मुख्य सहभाग होता नौकार टूर्स म्हणजे आमच्यासोबत असलेली नेहा आणि भरतभाई असे 2 जण होते आमच्यासोबत आणि त्यांनी सर्व कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत व्यवस्थित केलं होतं जेणेकरून की विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही कुठेही त्याचा त्रास झाला नाही किंवा ॲडजस्टमेंट करावी लागली नाही. आणि सहकार्य म्हणाल तर मुलांचं स्वतःशी एकमेकांशी खूप सहकार्य होतं. सहकाऱ्यांचं एकमेकांशी चांगलं सहकार्य होतं. नंतर टीम मॅनेजरचं सुद्धा सहकार्य होतं आणि या सर्व सहकार्यामुळे मला वाटतं ही टूर अत्यंत छान वातावरणामध्ये, निरोगी वातावरणामध्ये पार पडली आणि परत येताना तर खूप आनंद आम्ही परत घेऊन आलेलो आहोत. खूप उत्साह घेऊन आलेलो आहोत आणि पुन्हा अशी ट्रीप निघाली तर सर्वांना आवडेल असं म्हणतो. आम्ही परवाच केरळ ट्रिपला जाऊन आलो. सहलीला ट्रिप अतिशय चांगली झालेली आहे. विद्यार्थ्यांनी आणि नौकार ट्रॅव्हल्सने आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. त्यातले आम्ही बरेचसे पाहिलेले ठिकाणं म्हणजे फायरवर्क्सचं जे काम होतं ते आम्हाला खूप आवडलेलं आहे. विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे आणि नैसर्गिक संपत्ती सगळी आम्हाला पाहायला मिळाली केरळाद्वारे आणि अशा तऱ्हेने आमची ट्रिप खूप चांगली झाली. दीपकभाई शहा सरांच्या सहलींबद्दल खूप ऐकलेलं होतं. यापूर्वीची राजस्थान सहल, गेल्या वर्षीची उटी, बेंगलोर, म्हैसूर सहल आणि यावर्षी नेमका मला जायचा योग आलेला. पण त्यांची मुलगी नेहा शहा यांनी या ट्रिपमध्ये खूप मजा आणली.
वयाने आमच्यापेक्षा अतिशय छोटी असलेली नेहा, पण तिचं मॅनेजमेंट खरोखरच वाखाणण्याजोगं होतं. ॲडजस्टिंग नेचर, अगदी हॉटेलच्या रूम शेअरिंगपासून ते बाकी सर्वच गोष्टींपर्यंत. मला ह्या मुलीचं कौतुक असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून अगदी काय हवं आहे, काय नको आहे, कुणाला काय झालं आहे, कुणाचं काय राहिलं का, प्रत्येक जणांनी जेवण केलं आहे का, कुणाला पाणी मिळालं की नाही. एका ठिकाणचा प्रसंग सांगते. एका ठिकाणी पाणीच नव्हतं नळाला आणि नेहा झोपलेली. कुणीतरी आलं आणि उठून, नेहा दीदी पाणी नाही आहे. लगेच नेहा उठली, मॅनेजमेंटला फोन केला, मॅनेजरला, आणि लगेच 5 मिनिटात पाण्याची व्यवस्था. हिच्यामुळे आम्हाला आमच्या टूरमध्ये खूप मजा आली. आणि हिने 2 सरप्राईज गिफ्ट दिलेले मुलांना. एक म्हणजे फायरप्लेस आणि दुसरं म्हणजे म्युझिकल. क्या था वो म्युझिकल. तिथे नेहानी मुलांसोबत खूप मस्त एन्जॉय केला, डान्स केला, मजा आली. त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर कोलम बीचवर नेहानी मुलांसोबत अगदी खूप धिंगाणा धुडकूस सगळ्यांचा. त्यानंतर स्विमिंगमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तिने आपली उपस्थिती आणि म्हणजे लहान मुलीसारखी अगदी ती आमच्या सगळ्यांच्या सोबत चलो ना टीचर करत करत, आणि परंतु तरीसुद्धा जबाबदारीची जाणीव घेतलेली अशी अवखळ नेहा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली. MBAची स्टुडंट असलेली नेहा पण आमच्यासोबत मात्र खरोखरच आमच्या स्टुडंटसारखी राहत होती. मला ह्या नौका टूर्सचे खरोखरच आभार मानायचे आहेत की त्यांनी इतकी छान व्यक्ती आमच्यासोबत दिली आणि म्हणून आमची ही सहल खूप खूप आनंदात पार पडली. धन्यवाद. मी सौविद्यामुळे मी गेल्या वर्षीपासून या सहलीमध्ये सहभागी. गुजराती शिक्षण संस्थेचे प्रोत्साहन आणि श्री दीपक भाई शहा यांचे नियोजन यामुळे ही अफलातून अशी ही सहल आमची यशस्वी होते. नाहीतर एवढ्या 100 विद्यार्थ्यांना आम्ही सांभाळणं म्हणजे ही खरंच तारेवरची कसरत असते. परंतु हे इतकं अचूक आणि इतकं चांगलं नियोजन असतं की त्यामुळे आम्ही ही सहल यशस्वी करू शकतो असं मला मनापासून वाटतं. या सहलीचा अजून एक विशिष्ट आनंदाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी खूप इतके समंजस राहिले आमच्यासोबत आणि एवढे सहनशील होते की विद्यार्थ्यांनी आम्हाला मुळीच त्रास दिला नाही. एवढंच नाही, सहल म्हटले की मुलांचं आयुष्य कसं फुलपाखरासारखं होतं, स्वच्छंदी, अगदी सुंदर, आणि त्यांना असं वाटतं की खूप बागडावं. आणि या सहलीमध्ये विद्यार्थी पूर्णपणे आपल्या आईवडिलांना विसरून आमच्यामध्ये एवढे रममाण झाले होते की शिक्षक आणि आमची नेहा दीदी हेच त्यांचं सर्वस्व होतं. यापेक्षा ते वेगळं काही पाहायलाच तयार नव्हते. एवढंच नाही तर आम्ही त्यांना म्हणायचं की फोन करा घरी, ते फोन करायला सुद्धा तयार नसायचे. एवढे विद्यार्थी आमच्यामध्ये आणि या सहलीमध्ये रममाण झाले होते. एवढंच नाही, या विद्यार्थ्यांनी प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे नावं पण ठेवले होते. शिक्षक म्हणजे जणू काही आपले इतके जवळचे आहेत की त्यांच्याशिवाय आपण कोणीच नाही असं त्यांना वाटायचं. त्याच्यामुळे त्यांनी अफलातून नावंसुद्धा या सहलीमध्ये शिक्षकांच्या ग्रुपला ठेवले होते. जसं PT सरांचे स्टार माझा. PT सर म्हणायचे की मी स्टार आणि त्यामुळे माझे सगळे विद्यार्थी म्हणजे माझा, या पद्धतीने त्यांनी त्यांच्या ग्रुपला स्टार माझं हे नाव ठेवलं होतं. एवढंच नाही तर सुमठान करके वॉरियर्स, चव्हाणसारखे चॅलेंजर्स, बाळ्यासारखे चॅलेंजर्स, अशाच पद्धतीचे विद्या के वीर, विभा के वीर किंवा मेघा के मस्ताने, रवी के रंगीले, या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपला नावं ठेवले होते. आणि मुलं एकमेकांची मदत करणे, एकमेकांशी, मुलीसुद्धा या सहलीमध्ये एकमेकांची मदत करायला शिकल्या. एवढंच नाही तर शिक्षकांना जेव्हा जेवणे आटोपले तेव्हा शिक्षकांना त्यासोबत घेऊन आपण स्वतः वाढायला घ्यायचे, शिक्षकांना वाढायच्या. हे सगळं त्यांनी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही सहल आमची खूप छान आणि खूप यशस्वी झाली असं मला वाटतं. तर या सहलीमध्ये विद्यार्थी हेच आमचं सर्वस्व असं आम्हाला वाटायचं. धन्यवाद. मी मेघा जोशी. नौका टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे पहिल्यांदा विशेष अभिनंदन आणि धन्यवादसुद्धा. साधारणतः 2008पासून आम्ही नौका टूर्स आणि ट्रॅव्हल्ससोबत शैक्षणिक सहलीला जात आहोत. याचं कारण म्हणजे आमचा त्या ट्रॅव्हल्सवर असणारा विश्वास आणि त्यांच्याकडून केलं जाणारं मॅनेजमेंट, या दोन्ही गोष्टी आम्हाला अतिशय आवडलेल्या आहेत आणि याच्या पुढेही ट्रिप त्यांच्यासोबत आमच्या जातीलच. टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीसोबत पालकांचा विश्वासही आमच्यावर, पालकांनी जो दाखवलेला आहे आत्तापर्यंत, तो विश्वासालाही आम्ही सार्थ ठरलो असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. नौका टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे दीपक भाई शहा आणि यावर्षी त्यांची मुलगी आमच्यासोबत आलेली होती. दोघंही अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत.
मुलगी जरी सोबत असली तरी तिच्याशी आणि तिचं आणि आमचं जे काय रिलेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळं ती वेगळी अशी कोणीतरी किंवा टूर मॅनेजमेंट म्हणून आमच्यासोबत आली असं कधी आम्हाला वाटलं नाही. कधी जे गप्पांच्या नादामध्ये किंवा खेळण्याच्या नादामध्ये ती इतकी छान सगळ्या विद्यार्थ्यांसोबत मिक्स झाली की सगळ्या विद्यार्थ्यांची नेहाताई म्हणूनच म्हणजे विद्यार्थी अजूनही तिला नेहाताई या नावानेच ओळखतात आणि कदाचित तीच ओळख तिची कायम विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहील यात शंका नाही. त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही 2010मध्ये साऊथ इंडियामधलाच काही भाग या ठिकाणी ट्रिपमध्ये घेतलेला होता. तो पण त्याचंही व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं होतं. कोइंबतूरून जी आमची नेहमी म्हणजे मागच्या वर्षी आणि यावर्षी जी केटरिंगचा स्टाफ त्यांनी दिलेला होता आमच्यासोबत तो पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅनेज केलेलं होतं. कुठेही मुलांना खाण्याची अडचण नाही आली किंवा खाण्यामध्ये काही इतर पदार्थ कोणतेही त्या ठिकाणी न मिळालेले असल्यामुळं म्हणजे वेगळे असे काही त्यामुळं मुलांची तब्येत शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने राहिली. कोणीही या ट्रीपमध्ये आजारी पडले नाही किंवा कोणालाही इतर काही त्रास या ठिकाणी झाला नाही. त्यामुळं मुलं अतिशय आनंदात होती आणि मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एन्जॉय केली ट्रीप. त्यानंतर ट्रीपमध्ये काही खेळ नेहानी मुलांचे घेतले की जे मागच्या वर्षीपर्यंत आम्ही ट्रीप नेत होतो पण त्यामध्ये या खेळांचा समावेश फारसा करण्यात आलेला नव्हता कारण ते आम्हालाही फारसे जमत नव्हते. यावर्षी ती सोबत होती तर तिने खेळांचे वेगवेगळे प्रकारही मुलांना शिकवले त्यामुळे मुलांचा वेळ खूप छान त्याच्यामध्ये गेला आणि मुलांनी एन्जॉय पण केलं त्या खेळांमध्ये. नवकार टूर्स आणि ट्रॅव्हल्सला विशेष आमचे धन्यवाद सगळ्यांकडनं आमच्या स्टाफकडनं आम्ही जो ट्रिपमध्ये आम्ही जेवढे शिक्षक होते त्यांच्याकडनं तर आहेच आहे आणि इतर आमचे जे स्टाफ मेंबर्स आहेत शाळेचे यांच्याकडनंही त्यांना धन्यवाद. आणि आम्ही स्टाफतर्फे पालकांना धन्यवाद देऊ इच्छितो की पालकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल पालकांचेही धन्यवाद. चलो केरल की जो टूर गई है सारी सबसे बढ़िया टूर थी. इसके लिए हम सबसे पहले हम संस्था का आभार मानेंगे जिसने हमको परमिशन दिया. खासकर हम दीपक भाई शाह जिसके बगैर ये ट्रिप अधूरी है. यानी ऐसा कहो जल बिना मछली. आज तक जितने भी टूर हमारे हुए उसमें सबसे बड़ा हाथ उनका योगदान था. एक पालक एक माजी संस्था के एक मेंबर के हिसाब से उन्होंने बहुत हमें कॉपरेशन किया और हर टूर में हर जगह उनका इतना बढ़िया प्लानिंग खाने से लेके तक रहने तक की व्यवस्था इतनी बढ़िया थी जो अपने को शादी में भी अपन पैसा करोड़ों खर्चा करने के बाद भी नहीं मिल सकती. केरल ये ऐसी चीज़ है जो नाम सुनते ही आदमी नैसर्गिक बोले तो पैसे के बारे में इतना पैसा खर्चा करने के बाद तुमको जो नहीं मिलता बेनिफिट वो ये बच्चों ने यूज़ कर लिया है. अब रहा टूर का. टूर में सब बच्चे साथ में थे 90 बच्चे थे. 90 बच्चों को जो माँ बाप ने हम पर जो जिम्मेदारी दी जो एहसास विश्वास दिया उसके लिए माँ बाप का भी आभार है. और हमारे जो टीचर साथ में वो तो हमें ड्यूटी थी वो तो हमें करना ही था. लेकिन हमारे साथ और एक थी जो नेहा शाह जो हमारे दीपक भाई की लड़की भी है लेकिन उन्होंने जो हैंडल किया बहुत बढ़िया क्योंकि मारो आई कुकुटी जे घड़िए त्यारे मारा हृदय मा पधार जो छे अर्जी तमोने बस इटली मारा मृत्यु ने स्वामी सुधार जो मारो आई कुकुटी जे